नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला मी दाखवणार आहे ज्या हॉटेलमध्ये मी थांबले होते। जेजुरीला गेल्यानंतर एक वस्ती केली, त्या हॉटेलमध्ये ज्या थांबलो होतो तो म्हणजे हॉटेल मल्हारगड। त्याची रूमची टूर तुम्हाला मी आज दाखवणार आहे। तर हा एरिया आहे मल्हारगडचा। तर इथे तुम्हाला येण्यासाठी 5 मिनिटं अगदी लागतात, म्हणजे मंदिरापासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरतीच हा हॉटेल्स आहे आणि इथला एरिया साधारणतः 2 एकरामध्ये वसलेला आहे। खूप सुंदर असं तुम्हाला इथे पाहायला मिळेल। लाइटिंग तर खूप अप्रतिम रात्रीच्या वाटत होत्या। त्याप्रमाणे माउंटन्स वगैरे आहेत। मुलांना खेळण्यासाठी खूप छान जागा आहे, कारण घसरगुंडी, पाळणे सर्वच इथे तुम्हाला फॅसिलिटीज मिळू शकतात। आणि मला तर खूप आवडला, कारण मी सुद्धा ह्याच रूममध्ये राहिलेले आहे। त्यामुळे तुम्हाला मी इथल्या रूमची टूर तुम्हाला आज दाखवणार आहे। तर इथे माझी मुलंच खेळताना तुम्हाला दिसत आहेत किंवा बाकीसुद्धा खेळताना तुम्हाला इथे दिसणार आहेत। तर अशा प्रकारचा हा आहे हॉटेलमध्ये एंटर करण्याची जागा। आता इथे एंटर केल्यानंतर सर्वीकडे लाईटी आहेत। खूप छान एरिया आहे, खूप छान झाडं वगैरे आहेत आणि शांत असं मस्त असं म्हणजे रूम हे वातावरण आहे। हा हॉटेल मल्हारगड प्युअर व्हेज म्हणून तुम्हाला इथे आतमध्ये शिरल्यानंतर तुम्हाला इथे व्हेज वगैरे खूप छान जेवण मिळतं, कारण की आम्ही सुद्धा जेव्हा जेवलो तेव्हा खूप आम्हाला जेवण आवडलं। त्याचप्रमाणे इथली जी रूम मिळाल्या त्या खूप मनाला भावणाऱ्या होत्या, खूप छान अशा तिथे वाटलं आम्हाला। तर इथे पहा, ही माउंटन्स वगैरे तुम्हाला इथे पाहायला मिळेल। छान ग्रीन असं सगळीकडे आहे आणि त्याचप्रमाणे पाळणेसुद्धा तुम्हाला इथे फोटोज वगैरे शूट करण्यासाठी सुद्धा खूप छान जागा आहे। आणि हा आहे इथलं माउंटन, त्यामुळे माउंटनच्यामुळे खूपच छान इथे दिसत आहे। हे जे हॉटेलला आहे त्याला खूप छान आणि खूप क्लीन आहे, त्यामुळे इथे तुम्ही गेल्यानंतर कोणत्या प्रकारची कचरा नाही आणि राहायला प्रशस्त अशी जागा आहे। तर चला आपण हॉटेल्समध्ये आतमध्ये जाऊया। आमचे आहू वाट बघतायत आणि समोरच तुम्ही हॉटेलमध्ये एंटर केल्यानंतर समोरच एलकोट जय मल्हार म्हणजेच आपले जेजुरीचे खंडेरायांचा फोटो आहे, फ्रेम आहे। त्यानंतर आपण हॉटेल्समध्ये आतमध्ये एंटर करू शकतो। तो भरपूर मोठा एरिया आहे। तुमचं चेकआउटचं हे टाईम किती आहे? दुपारी 12 ते 12। म्हणजे दुपारी 12 आले तर दुसऱ्या 12 वाजता चेकआउट करायचं। किती रूम आहे त्याच्यामध्ये? 40। आणि किती एरियामध्ये हे बसलेलं आहे? 2 एकर। 2 एकरामध्ये आहे। जर तुमच्या स्टँडवरनं किंवा आपल्या जेजुरीमध्ये आल्यानंतर किती अंतरावरती वगैरे आहे असं काय? मंदिरापासून अर्धा किलोमीटर। मंदिरापासून अर्धा किलोमीटर, म्हणजे 5 मिनिटाच्या अंतरावर। आणि इथे ज्या रूम्स आहेत त्या कितीपासून कितीपर्यंत वगैरे आहेत, म्हणजे काय असं? 2000 पासून ते 6000 पर्यंत। 2000 पासून 6000, म्हणजे 2000 वाले असं म्हणजे नॉन एसी देतो आपण 2000 ला। एसी घेतले 2500 रुपये, 3000, 4000। आणि 6000 वालेचे कसे आहे, म्हणजे काय ते किती बेडरूम आहेत, म्हणजे हे बेड आहे? 2 बेड, त्याच्यामध्ये 5 जणांसाठी रूम येते। 5 जण। तर आम्ही आता आमच्या रूमपाशी पोहोचलेलो आहोत। खूप सुंदर स्वच्छ अशी जागा आहे। इथे आम्हाला 207 रूम मिळालेला आहे। तर आता आपण रूममध्ये जाऊया। कशा पद्धतीने आपलं रूम आहे ते आज आपण जर्नी पाहूया, किंवा आपण रूमचं कशा प्रकारे दिसतोय, कसं आहे ते बघूया। तर इथे उघडल्यानंतर अगदी मन प्रसन्न झालं, कारण खूप छान अशी रूम होती आणि सर्व सुंदर अशी म्हणजे स्वच्छ असं जागा होती। त्यामुळे मनाला खूप म्हणजे बरं वाटलं। तर इथे मस्त असं मोठं असं काचेचा आरसा आहे
त्यानंतर इथे तुम्हाला कॉफीसाठी एक टेबल वेगळा आहे, जो तुम्ही इथे स्वतः सकाळी उठून किंवा घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला पाण्याची बॉटल्स, चहाचे कप, त्यानंतर कॉफी, टी, शुगर आणि एक छोटा छान असा क्यूटसा त्याच्यात तुम्हाला फ्रीजसुद्धा मिळून जातो. तो कॉफी टेबलाच्या तिथे तुम्हाला ठेवलेला मिळतो. तर अशा पद्धतीने इथे ठेवलेला आहे. त्यानंतर टी व्ही आहे. तुमच्या सर्व इथे तुम्हाला सुखसोयी मिळू शकतात. त्यामुळे टी व्ही आहे, चार्जिंग पॉईंट आहे, तुम्हाला इथे वायफाय फ्री मिळू शकतो ह्या हॉटेलमध्ये. त्याचप्रमाणे AC आहे. AC रूम घेतली होती आम्ही. आणि इथे तुम्हाला ऑफिसचं काम जर करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा एक छानपैकी साईडला कोपरा दिलेलाच आहे. आणि त्याचबरोबर जो बेड होता तो सुद्धा खूप सुंदर आणि स्वच्छ असा बेड इथे आहे, जो 2 व्यक्तींसाठी खूप मोठा होता. तर आम्ही चौघांनासुद्धा छान अशी जागा झाली. त्याचप्रमाणे इथे पडदे तर खूप सुंदर आहे. त्याचप्रमाणे बाहेरचा व्ह्यू तुम्ही पाहिला तिथनं तर खूप सुंदर इथनं व्ह्यू दिसत होता. आणि आजूबाजूला खूप सुंदर अशी प्रशस्त जागा आहे, त्याच्यामुळे खूप सुंदर तिथनं दिसत होतं. त्याचप्रमाणे तुम्हाला एक कपाट मिळून जातो, वॉर्डरोब मिळू शकतो, जो तुम्हाला तिथे तुमच्या लगेज तुम्ही ठेवू शकतात. तर इथे हा कपाट आम्हाला मिळालेला आहे. तुम्हाला इथे जो टाईम आहे 12 ते दुसऱ्या दिवशी 10 वाजता आपल्याला रूम खाली करून द्यायचे. तर बाथरूममध्ये सुद्धा खूप आपल्या सुविधा खूप होत्या. टॉयलेट होते, त्याचप्रमाणे वेस्टर्न बाथरूम आहे. आणि इथे महिलांसाठी खूप छान असे इथे आरसा दिलेला आहे, कारण लाईटीचं इथे लाईट टच केले, लाईटीच्यावर असे तुम्हाला मेकअप करताना तुम्हाला इथे आरसाचा उजेड जो आहे तो खूप सुंदर मिळेल. त्यामुळे फक्त एकच आहे का इथे जो पाणी आहे तो बोरिंगचा मिळतो, त्यामुळे थोडा तो जाड असतो, पण आपण एका दिवसासाठी ॲडजस्ट करू शकतो. तुम्हाला इथे गरम पाणी 24 तास तुम्हाला मिळू शकतो. त्यामुळे कसा वाटला ब्लॉग, आवडला का आणि तुमच्यासाठी हेल्पफुल आहे का हा नक्की कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद हा ब्लॉग पाहिल्याबद्दल. आणि नक्की तुम्हाला जर जायचं असेल जेजुरीला तर जेजुरी गडावरती हॉटेलमध्ये नक्की भेट द्या.